नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण शब्दविचार या घटकाचा अभ्यास करत आहोत. आपण शब्दविचार यामध्ये नाम सर्वनाम हे बघणार आहोत. तर आपण यापूर्वी नाम, त्यानंतर त्याचे जे दोन प्रकार आहेत, स्वरांत आणि व्यंजनांत, हे बघितले. तर स्वरांत हे जे शब्द आहेत तर ते आपण बघत आहोत. तर स्वरांत शब्दामध्ये अकारांत, आकारांत, इकारांत आणि ईकारांत हे शब्द, ह्यांचे टेबल्स आपण बघितले आणि ते उच्चारण कसे करायचे आणि ते लिहायचे कसे, तर हे आपण बघितलं. आता आज आपण या पुढील जे स्वर आहेत तर उकारांत, उकारांत, रिकारांत, त्यानंतर ओकारांत, हे सगळे जे शब्द आहेत तर हे सगळे बघणार आहोत. तर बघा, ऱ्हस्व उकारांत पुल्लिंगी भानू शब्द. भानुः, भानुः, भानु, भानवः, प्रथमा, भानु, 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 द्वितीया, भानुना, भानुभ्यां, भानुभिः, तृतीया, भानवे, भानुभ्यां, भानुभ्यः, चतुर्थी, भानोः, भानुभ्यां, भानुभ्यः, पंचमी, भानोः, भान्वोः, भानूनां, षष्ठी, भानौ, भान्वोः, भानुषु, सप्तमी, हे भानो, हे भानु, हे भानवः, संबोधन. आपण ऱ्हस्व उकारांत पुल्लिंगी भानू हा शब्द बघितला. आता जे काही ऱ्हस्व उकारांत पुल्लिंगी शब्द आहेत तर ते भानूप्रमाणे चालतील. त्यानंतर आपण बघूयात ऱ्हस्व उकारांत स्त्रीलिंगी धेनू शब्द. ऱ्हस्व उकारांत स्त्रीलिंगी धेनू. धेनुः, धेनु, धेनवः, प्रथमा, धेनु, धेनु, धेनुः, द्वितीया,
धेन्वा धेनुभ्याम धेनुभिः तृतीया धेन्वै धेनवे धेन्वै धेनवे धेनुभ्याम। हे वैकल्पिक रूप आहे, धेन्वै किंवा धेनवे धेनुभ्याम धेनुभ्यः। चतुर्थी धेन्वाः धेनोः धेनुभ्याम धेनुभ्यः। पंचमी धेन्वाः धेनोः धेन्वोः धेनूनां। षष्ठी धेन्वां किंवा धेनौ धेन्वां धेनौ धेन्वोः धेनूषु। सप्तमी हे धेनु हे धेनु हे धेनवः। संबोधन ह्रस्व उकारांत स्त्रीलिंगी धेनु शब्द। तर ह्याची पण रूपं आपण बघितली। आता ह्रस्व उकारांत नपुंसकलिंगी मधु शब्द बघूयात। उकारांत नपुंसकलिंगी मधु मधु मधुनी मधु मधुनी मधुनी प्रथमा। तसंच रूप द्वितीयेचं पण होईल मधु मधुनी मधुनी द्वितीया। मधुना मधुभ्याम मधुभिः। तृतीया मधुने मधुभ्याम मधुभ्यः। चतुर्थी मधुनः मधुभ्याम मधुभ्यः। पंचमी
मधुनः मधुनोः मधूनां षष्ठी मधुनी मधुनोः मधुषु सप्तमी हे मधु किंवा हे मधो हे प्रथमेची रूप आहे. हे मधो हे मधु हे मधुनी हे मधुनी संबोधन. मधुप्रमाणे वसु जानू अश्रू या प्रकारचे शब्द चालतात. फक्त अश्रू हा जो शब्द आहे ते यामध्ये नकाराचा नकार होईल. आता आपण ह्रस्व उकारांत पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द बघितले. आता आपण दीर्घ उकारांत पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द बघूयात. दीर्घ उकारांत पुल्लिंगी स्वभू शब्द बघणार आहोत आपण सध्या. स्वभू दीर्घ उकारांत पुल्लिंगी स्वभू शब्द. स्वभू स्वभूः स्वभुवौ स्वभुवः प्रथमा. बघा स्वभूः स्वभुवौ स्वभुवः प्रथमा. स्वभुवं स्वभुवौ स्वभुवः द्वितीया. इथे ह्रस्वई स्वभुवम स्वभुवम स्वभुवौ स्वभुवः द्वितीया. स्वभुवा स्वभूभ्यां स्वभुवा स्वभूभ्यां स्वभूभिः तृतीया. स्वभुवे स्वभूभ्यां स्वभूभ्यः चतुर्थी. स्वभुवः स्वभूभ्यां स्वभूभ्यः पंचमी. स्वभुवः स्वभुवोः स्वभुवां स्वभुवां षष्ठी. स्वभुवि स्वभुवोः
स्वभूषु, स्वभूषु सप्तमी, हे स्वभूः, हे स्वभुवौ, हे स्वभुवः, हे स्वभुवः संबोधन. आता बघा, स्वभू हा जो शब्द आहे तो दीर्घ उकारांत पुल्लिंगी शब्द आहे, पण काही ठिकाणी आपल्याला काही रूपं जी आहेत तर ती काही ठिकाणी पहिला उकार, काही ठिकाणी मात्र दुसरा उकार. यापूर्वीची जी पंचमीपर्यंतची रूपं होती त्यामध्ये पण तुम्ही बघितलं की काही ठिकाणी पहिला उकार, काही ठिकाणी दुसरा उकार. तर असं का होतं, तर हे जे शब्द आहेत तर ते पाणिनी सूत्रानुसार सिद्ध केलेले असतात, त्याला शब्दसिद्धी असं म्हटलं जातं. तर यामध्ये वेगवेगळी सूत्र जी आहेत पाणिनींनी सांगितलेली त्यांच्या अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये, मी सांगितलं यापूर्वी षडलिंगी प्रकरण या ग्रंथाचा मी उल्लेख केला होता. तर यामध्ये अजंत पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग आणि हलंत पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग याला षडलिंगी प्रकरण असं म्हटलं जातं. तर या षडलिंगी प्रकरणामध्ये हे जे वेगवेगळे शब्द जे आहेत, टेबल्स आहेत, आपण अभ्यासतो, तर त्याविषयी वेगवेगळी सूत्र लावून ही रूपं कशी सिद्ध होतात त्याविषयी माहिती दिलेली आहे. तर जेव्हा ते वेगवेगळे सूत्र आपण लावतो त्यावेळेला वेगवेगळे प्रत्यय तिथे लावले जातात आणि त्यामुळे काही रूपं ही ह्रस्व आणि काही रूपं ही दीर्घ केली जातात, त्यामुळे हा भेद आढळतो. तर हे यामागची जी भूमिका आहे तर ती फक्त लक्षात घ्या. ती सगळी सूत्र, मध्ये प्रत्यय कोणते, एवढं सखोल आपल्याला बघायचं नाही आहे. फक्त हा भेद असा का, कारण बरेचदा खूप जणांना हा प्रश्न पडतो की काही ह्रस्व दिसत आहेत, काही दीर्घ दिसत आहेत, तर हे कशामुळे, तर ती सूत्र, पाणिनींनी जी सूत्र सांगितली ती सूत्र लावून ही रूपसिद्धी शब्दसिद्धी केली जाते आणि वेगवेगळे प्रत्यय असतात, त्यामुळे काही ह्रस्व आणि काही दीर्घ आपल्याला अनुभवायला मिळतात, आढळतात, बघायला मिळतात. त्यानंतर आपण बघूयात दीर्घ उकारांत स्त्रीलिंगी वधू शब्द. आपण हा जो शब्द बघितला स्वभू, तर स्वभू या शब्दाचा अर्थ होतो ब्रह्मा आणि स्वभूप्रमाणे स्वयंभू, प्रतिभू यासारखे शब्द चालवले जातात. जसं आपण स्वभू शब्द बघितला त्याची रूपंसुद्धा त्या शब्दाप्रमाणे होतात. त्यानंतर आपण बघूयात दीर्घ उकारांत स्त्रीलिंगी वधू शब्द. वधूः, वध्वौ, वध्वः प्रथमा, वधूः वध्वौ वध्वः प्रथमा, वधू वध्वौ, वध्वः द्वितीया, वध्वा वधूभ्यां, वधूभिः, वधूभिः तृतीया, वध्वै वधूभ्यां, वधूभ्यः चतुर्थी, वध्वः वधूभ्यां, वधूभ्यः पंचमी, वध्वाः वधूभ्यां, वधूभ्यः पंचमी. बघा, वधूः वध्वौ वध्वः प्रथमा, वधू वध्वौ वध्वः, इथे वधूः असं रूप होईल, वधूः द्वितीया, वधू वध्वौ वधूः द्वितीया, वध्वा वधूभ्यां वधूभिः तृतीया, वध्वै वधूभ्यां वधूभ्यः चतुर्थी, वध्वाः वधूभ्यां वधूभ्यः पंचमी. वध्वाः वध्वोः, वधूनां षष्ठी, वध्वौ वध्वाः वध्वोः वधूनां षष्ठी, वध्वां
वध्वोः, वधूषु, वध्वां, वध्वोः, वधूषु सप्तमी। हे वधू, हे वधू किंवा हे वधू, हे वधू, हे वधू, हे हे वध्वौ, हे वध्वः संबोधन। संबोधन यानंतर आपण बघूयात ते म्हणजे ऋकारांत शब्द। बघा, जे स्वर आहेत अ, आ, ई, ई, उ, उ, त्यानंतर ऋ, ऋ, ए, ऐ, ओ, औ, हे जे स्वर आहेत तर आतापर्यंत आपण उकारांत आणि उकारांत बघितले। त्यानंतर ऋकारांत शब्द आपण बघूयात। ऋकारांत हे जे आहेत तर ते साधारणतः ऱ्हस्व ऋकारांत शब्द पाहायला मिळतात। दीर्घ ऋकारांत शब्द हे आहेत, पण ते आपल्या वापरामध्ये फारसे नाहीत, त्यामुळे आपण फक्त ऱ्हस्व ऋकारांत शब्दांचाच अभ्यास करणार आहोत। पितृ हा शब्द जो आहे तर तो ऱ्हस्व ऋकारांत शब्द आहे। याची रूपं आपण बघूयात। पितृ ह्रस्व ऋकारांत किंवा ऋकारांत शब्द। पिता, पितरौ, पिता, पितरौ, पितरः, प्रथमा, पितरं, पितरौ, पितॄन्, द्वितीया, पित्रा, पितृभ्यां, पितृभ्यः, तृतीया, पित्रे, पितृभ्यां, पितृभ्यः, चतुर्थी, पितुः, पितुः, पितृभ्यां, पितृभ्यः, पंचमी, पितुः, पित्रोः, पितॄणां, षष्ठी, पितरी, पित्रोः, पितृषु, सप्तमी। हे पितः, हे पितरौ, हे पितरः, संबोधन। पितृ हा ऋकारांत पुल्लिंगी शब्द आपण बघितला। त्यानंतर आपण बघूया मातृ हा ऋकारांत स्त्रीलिंगी शब्द।
हा ऋकारांत स्त्रीलिंग. मातृ या शब्दाची रूपसुद्धा पितृप्रमाणेच होतील. माता, मातरौ, माता, मातरौ, मातरः, प्रथमा, मातरम, मातरौ, मातृः, द्वितीया, मात्रा, मातृभ्यां, मातृभिः, तृतीया, मात्रे, मातृभ्यां, मातृभ्यः, चतुर्थी, मातुः, मातृभ्यां, मातृभ्यः, पंचमी, मातुः, मातुः, मात्रोः, मातॄणां, षष्ठी, मातरी, मात्रोः, मातृषु, सप्तमी, हे मातः, हे मातरौ, हे मातरः. संबोधन. तर यानंतर एक शब्द अजून आपण बघणार आहोत, ऋकारांत स्त्रीलिंगी स्वश्रू शब्द. हा जो स्वश्रू शब्द आहे तर ह्याची रूपं जी आहेत तर ती थोडीशी भिन्न आहेत मातृ या शब्दापेक्षा. बघूयात आपण. स्वश्रू ऋकारांत स्त्रीलिंगी. स्वसा, स्वसारौ, स्वसारः, प्रथमा, स्वसारं, स्वसारौ, स्वश्रूः, द्वितीया, स्वस्रा, स्वश्रुभ्यां, स्वश्रुभिः, तृतीया, स्वस्रे, स्वश्रुभ्यां, स्वश्रुभिः, स्वस्रे, स्वश्रुभ्यां, स्वश्रुभ्यः, चतुर्थी, स्वश्रुः, स्वश्रुभ्यां, स्वश्रुभ्यः, पंचमी, स्वश्रूः, स्वस्रोः,
स्वश्रूणां षष्ठी, स्वसरी स्वस्रोः स्वश्रूषु सप्तमी। हे स्वसः, हे स्वसारौ, हे स्वसारः। संबोधन। आता आपण दीर्घ क्षम्यता, आपण ऋकारांत पुल्लिंगी स्त्रीलिंगी शब्द बघितला. आपण आता ऋकारांत नपुंसकलिंगी शब्द बघणार आहोत. कर्तृ, ऋकारांत नपुंसकलिंगी कर्तृ शब्द. कर्तृ, कर्तॄणि, कर्तॄणि, कर्तृ, कर्तॄणि, कर्तॄणि. प्रथमा, कर्तृ. प्रथम आणि द्वितीयची रूपं जी आहेत ती सारखीच होतील. कर्तृ, कर्तॄणि, कर्तॄणि. द्वितीया, कर्ता, कर्तृभ्यां, कर्तृभ्यां, कर्तृभिः. तृतीया, कर्त्रे, कर्तृभ्यां, कर्तृभ्यः. चतुर्थी, कर्तुः, कर्तृभ्यां, कर्तृभ्यः. पंचमी, कर्तृ, कर्तुः, कर्त्रोः, कर्तॄणां. षष्ठी, कर्तरि, कर्त्रोः, कर्तृषु. सप्तमी, हे कर्तः, हे कर्तॄणि, हे कर्तॄणि. संबोधन. त्यानंतर आपण बघूयात ओकारांत पुल्लिंगी गो शब्द. ओकारांत, ओकारांत पुल्लिंगी गो. गो शब्द. गोः, गावौ, गौः, गावौ, गावः. प्रथमा, गां, गावौ, गाः. द्वितीया, गवा, गोभ्यां, गोभिः. तृतीया, गवे, गोभ्यां,
गोभ्यः चतुर्थी गोः गोभ्यां गोभ्यः पंचमी गोः गवोः गवां षष्ठी गवी गवो गवोः गोषु सप्तमी हे गौः हे गवौ गावौ हे गौः हे गावौ हे गावः संबोधन प्रथमेप्रमाणे संबोधनाची सुद्धा रूप होतील. हे गौः हे गावौ हे गावः संबोधन. आता हा जो गो शब्द आहे ओकारांत, त्याप्रमाणेच द्यो हा ओकारांत स्त्रीलिंगी शब्द चालतो. त्याची सुद्धा रूप ह्याच्यासारखीच होतात. द्यौः द्यावौ द्यावः प्रथमा, द्याम द्यावौ द्याहा द्वितीया. जसा आपण गो चालवला बिलकुल त्याप्रमाणेच देव या शब्दाची रूप होती स्त्रीलिंगामध्ये. त्यानंतर आपण बघूयात नऊ हा औकारांत पुल्लिंगी शब्द. नऊ नऊ हा औकारांत स्त्रीलिंगी शब्द. अर्थात नऊ हा शब्दसुद्धा पुल्लिंगामध्ये सुद्धा चालतो. पुल्लिंगामध्ये सुद्धा त्याची रूपं तयार केली जातात आणि स्त्रीलिंगामध्ये सुद्धा त्याची रूपं तयार केली जातात. ही रूपं सारखीच आहेत, थोडाफार त्यामध्ये रूपभेद आढळतो. बघूयात. नऊ हा औकारांत स्त्रीलिंगी. नौः नावौ नावः प्रथमा, नावं नावौ नावः द्वितीया, नावा नौभ्यां नौभिः तृतीया, नावे नौभ्यां नौभ्यः चतुर्थी, नावः नौभ्यां नौभ्यः पंचमी, नावः नावोः नावां षष्ठी, नावी नावोः नौषु सप्तमी. आता ह्याची संबोधनाची रूपं जी आहेत ती पण प्रथमेप्रमाणे होतील. हे नौः हे नावौ हे नावः संबोधन. यानंतर आपण बघूयात रै हा ऐकारांत स्त्रीलिंगी शब्द. बघा, रा हा रायौ रायः
प्रथमा, रायं रायौ रायः द्वितीया, राया राभ्यां राभिः तृतीया, राये राभ्यां राभ्यः चतुर्थी, रायः राभ्यां राभ्यः पंचमी। रायः रायोः रायां षष्ठी, राई रायोः रासु सप्तमी। याची जी संबोधनाची रूपं आहेत ती प्रथमेप्रमाणेच होतील। तर आज आपण उकारांत, उकारांत, ऋकारांत, ओकारांत आणि ऐकारांत शब्द पाहिले। मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत, कोणता विषय तुम्हाला अवघड वाटतो ते सगळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।